हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. आज मी तुम्हाला उपम्याची रेसिपी दाखवत आहे. कढई घेतली आहे, कढईमध्ये रवा घेतला आहे 2 वाटी. 2 वाटी रवा घेऊन चांगला छानपैकी भाजून घेत आहे. भाजून घेऊन झाल्यावरती त्या कढईमध्ये तेल टाकत आहे. तेलामध्ये राई जिरं वगैरे टाकत आहे. राई जिरं चांगलं तडतडलं की मी उडदाची डाळ टाकत आहे. उडदाची डाळ टाकून छानपैकी भाजली की मग शेंगदाणे टाकून घेत आहे. शेंगदाणे टाकले की छानपैकी भाजून घ्यायचे, म्हणजे आपला शिरा म्हणजे खुसखुशीत लागतात शेंगदाणे शिऱ्यामध्ये. आता मी काजू टाकून घेत आहे. काजू पण छान लाल होईपर्यंत थोडे परतून घ्यावे. मग कांदा टाकत आहे. कांदा टाकून झाल्यावर कढीपत्ता टाकून घेत आहे. मस्तपैकी परतून घ्यायचा छानपैकी. बघा दिसतंय ना तुम्हाला, परतलेलं सर्व छान दिसतंय असं. आता मी मिरची टाकत आहे. मिरची टाकून घ्यायची, चांगलं परतून द्यायचं मस्त. आता हिंग टाकत आहे. हिंग टाकून झाल्यावर मीठ टाकत आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायचं मस्तपैकी. छान परतलं की बघा उपम्याला टेस्ट खूप भारी येते. मी हळद टाकत आहे. हळद ह्याच्यासाठी टाकायची की उपमा हा लागू नये आणि अपचन होऊ नये. आता मी भाजलेला रवा त्यात टाकत आहे कांद्याच्या ह्याच्यामध्ये. आता छानपैकी थोडंसं तेलामध्ये अजून त्याला परतून घ्यायचं. मग गरम पाणी टाकत आहे. गरम पाणी 2 वाटीला 4 वाटी टाकलं आहे पाणी मी. बघा 4 वाटी पाणी टाकून झालं की मस्तपैकी छानपैकी हलवून घ्यायचा उपमा मस्त. बघा छान दिसतोय की नाही, कलर वगैरे आलेला मस्त. तुम्ही पण करून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता मी अजून 1 वाटी पाणी टाकत आहे आणि थोडीशी साखर टाकावी, कारण अपचन होऊ नये, शिऱ्याचे ढेकर येऊ नये त्यासाठी साखर टाकावी. आता मी थोडं तूप टाकत आहे. रव्याचा स्वाद एकदम छान लागतो तुपाने, म्हणून तूप टाकायचं मस्त. बघा शिरा उपमा किती छान दिसतोय. आता मी वरून कोथिंबीर घालत आहे. परत हलवून घेत आहे. बघा किती छान सुंदर झाला आहे की नाही उपमा मस्त. आता मी प्लेट दाखवली आहे. या मंडळी खायला. या तुम्ही पण या आणि खाऊन जावा.